गुड मॉर्निंग अलिबाग. मस्त सनराईज होतोय तर म्हटलं की चला बीचवर जाऊन येऊ. आता आम्ही बाहेर जातोय आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. सेम व्ह्यू जसा रूम मधून आहे तसं या गॅलरी मधून आहे. चला. कालपासून ना मला तिथे जायचं होतं त्या फोर्टवर, पण आमचा टाइमच चुकतोय. जेव्हा आम्ही जायचं म्हणतोय तेव्हा असं वाटतंय की बाबा हां आता भरती येणार, आम्ही अडकू, इकडून पण पाणी आलं इकडून पण पाणी आलं. पण मला जायचंय. जर आम्ही गेलो आणि तिथे अडकलो तर सागर काय होईल? अडकून बस. हो 6 तास तिकडेच. बरं, बोट नाही पाठवूचं तुम्हाला आणू? बोट ह्या काय एवढा पेट्रोल डिझेल जाळू 200 रुपये. ओटीक बाहेर यायचं. हा काय सांगता. अगदी सागरची मीटिंग झाली मग हयच. सागर मग तुझा लगीन लागला. तेव्हा ओरिजिनल वाळू हळूहळू बाहेर येतात पाणी. काळीच ओके, मस्त वाटतंय, मस्त व्ह्यू आहे. हा पाठीमागे कावळे पक्षी बघ किती ओरडत आहेत. कावळे पक्षी, कावळे आणि पक्षी. वाव. आणि गाइस तुम्ही काल सनसेट बघितला, आज सनराईज बघा. मस्त. आ गए हम कहा ये मेरे साजना. लय आवाज करतो स्प्लेंडर वर. अहो किती मस्त व्ह्यू येतोय बघ ना. हा बघ रणगाडा. इथे वॉर ट्रॉफी म्हणून ना इथे रणगाडा ठेवलेला आहे आणि आम्ही सोबत रडगाना घेऊन फिरत आहे. हे बघा गाईज, आता ना आमच्यात वॉर सुरू झालेलो असा. तर बघूया भारत आणि पाकिस्तान. रडगाना वर्सेस रणगाडा. नाही भारत पाकिस्तानची आता बघा जिंकणार? WWE होणार. कोण जिंकणार तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्रुती की सागर? ऑलवेज चल, भूक लागली आहे का? मी जिंकणार. बायकोच जिंकते नेहमी. हा. तर इथे आता आमचे वर्षातून एकदा व्यायाम करतात. आणि तिकडे पाठीमागे आजी पण बघा, आजी पण व्यायाम करतात. वाव. तोंड पाडायचं, अलिबागला येऊन दात पाडून घरी जायचं. चला हे झालेलं आहे. काय 2-2 मिनिटं सगळं 2-2 सेकंद. चला आपण दोघांनी करूया. बसू? नको बाबा, बसते मी, थांब. सागर आणि त्या आजींना बघून मग मलाही वाटलं की चला आपण पण थोडासा व्यायाम करू. मग थोडंसं मी पण सायकल वगैरे चालवली. आता आम्ही आलोय रूमवर. आता आम्ही फ्रेश होणार आणि मग निघणार आहोत. तर आता आम्ही रेडी वगैरे झालोय आणि आता आम्ही जातोय. म्हणजे सागरचं काम आहे तिकडे, मी आपली अशीच. अजून जायला थोडासाच वेळ आहे. हे बाबा भुंगो तो माडा ते होता ना गेला. जा सिमरन जा भुंग्याचा. तर सागर मला आज घेऊन चालले आहेत त्यांच्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये. महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवला होता आणि त्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी ही बैठक आयोजित केली होती. मला पण आपदा मित्र प्रशिक्षण घ्यायचे आहेच, त्यामुळे सागरला मी रिक्वेस्ट केली होती आणि ह्या बैठकीमध्ये बरेच आपदा मित्र पण आले होते. तिथे जमलेल्या आपदा मित्रांनी आपत्तीमध्ये केलेले काम आणि त्यांचे अनुभव शेअर केले. अशा बैठकीला मी पहिल्यांदाच गेली होती आणि ही बैठक बराच वेळ चालली होती. तिथे चाललेलं चर्चासत्र आणि आपदा मित्रांनी त्यांचे सांगितलेले अनुभव हे सगळं ऐकून मला तर खूपच भारी वाटलं. आणि आता सागरनी मला प्रॉमिस केलंय की नेक्स्ट टाइम जेव्हा आपदा मित्राचं जेव्हा ट्रेनिंग होईल तेव्हा ते मला नक्की संधी देतील. ही बैठक संपल्यानंतर जवळच्याच एका महाविद्यालयात अजून एक व्हिजिट होती, तर सागरसोबत मी देखील गेली होती. तिथे आपदा मित्र कार्यक्रमाअंतर्गत NCCच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येत होते. सागर जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते देखील NCC मध्ये होते, त्यामुळे अशा कार्यक्रमाला जाताना ते तर आज खूपच खुश दिसत होते. त्यानंतर NCCच्या अधिकाऱ्यांनी दिलेला मोमेंटो घेऊन सर्वजण मैदानात बाहेर आले. बाहेर NCCच्या मुलांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी लागणारे सर्व सामान ठेवले होते. इथे असणाऱ्या टीमने आपत्ती दरम्यान या सामानाचा कसा उपयोग होतो याची माहिती दिली आणि डेमो देखील करून दाखवला. हा डेमो बघून मग आम्ही आमच्या हॉटेलवर जायला निघालो. हो, सागरचं काम झालं तर आम्ही
पटापट रूमवर आलो, सगळं पटापट आवरलं, पॅकिंग केलं आणि आता आम्ही चेकआउट करतोय. चेकआउट करून आम्ही जेवायला जाणार, जेवणार आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार. ते पण बघू बोटमधून. चला चलो बाय 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 बाय. इथे बसून चहा प्यायची राहिली. हा, एक विश राहिली फक्त इथे बसून चहा. मग एक फोटो तरी काढाल का माझा? आता आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये. आता जेवणार आणि मग आम्ही परत बोटने घरी जाणार. आता असं पण एक प्रवास करायचा बाकी होता, तर आम्ही आता बसने चाललोय मांडवा जेट्टीवर, कारण आमची थोड्याच वेळात तिथून बोट आहे. आम्ही जसं बंदरावर आलो तशी बोट पण लागलेली होती. मग आम्ही पटापट बोटमध्ये चढलोय. तर आज आम्ही वरच्या डेकमध्ये ओपनमध्ये बसलो आहोत. तिकीट पण आम्ही इथेच काढली आहे. बोटीचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी हा आनंददायी आणि निसर्गरम्य असा अनुभव होता, आणि जिथे तुम्ही निसर्गाचा जवळून आनंद घेऊ शकता आणि जलमार्गातून वेळेची बचत पण करू शकता. मला तर असं वाटतं की हा एक असा लोकप्रिय पर्याय बनला आहे. बोटीने प्रवास करायला आता मला एवढं छान वाटतंय ना की माझा मी आनंद आता तुम्हाला शब्दात सांगू शकत नाहीये. आणि आमच्या बोटीच्या साईडने हे असे सीगल पक्षी जे आमच्या बोटीबरोबर फिरतायत, असं वाटतंय की जणू ते मांडवा टू गेटवे ऑफ इंडिया आमच्या सोबतच येत आहे. आणि या पक्ष्यांसोबत प्रवास करता करता 50 मिनिटात आम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो हे आम्हाला समजलंच नाही. आणि ही 2 दिवसाची माझ्यासाठीची छोटीशी ट्रिप कधी संपली कळलंच नाही. आता आम्ही येऊन पोचलो आहोत गेटवे ऑफ इंडिया. आता आम्ही घरी जाणार आहोत.